आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समीर अत्तार, सह्याद्री कन्स्ट्रक्शन कुडाळ, श्रीकांत मुसळे, दिनेश गायकवाड, समीर अत्तार, अभिजित दुदुस्कर, शंकर पवार, अशोक चिकणे, निलेश जाधव, बाबू महामुलकर, राजकुमार धनवडे, शाहरुख मनेर, शुभम मोहिते, शब्बीर नदाफ. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सोमर्डी ग्रामपंचायत सोमर्डी, रवींद्र शामराव परामणे, दत्तात्रय परामणे, राजेंद्र परामणे, शरद परामणे, सचिन परामणे, सागर शिर्के, बाळासो उत्तम परामणे, लता शांताराम जगताप, सोमर्डी तालुका जावळी, जिल्हा सातारा. शिराळा तालुक्यातील गिरजवडे गावचे गीतकार शामराव विष्णू सावंत यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्तलिखित केले असून कोणत्याही प्रकारची चूक न करता अखंडपणे दररोज 7 तास लिहून 149 दिवसात पूर्ण केली आहे. त्यांच्या या विशेष सांप्रदायिक सत्कार्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. त्यांच्या विशेष उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाले की इस्लामपूरचे रहिवासी असणारे वारकरी संप्रदायातील बुवा मठाचे प्रमुख दशरथ पाटील यांची जुनी ओळख होती. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्तलिखित करण्याची संकल्पना पुढे आली. त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि लिहिण्यासाठी लागणारे साहित्य देण्याची तयारी दर्शवली. पण हे पवित्र तेवढेच महत्त्वाचे जबाबदारीचे काम होते. लिहिताना काही नियम अटी होत्या. ज्ञानेश्वरी लिहिण्याचे कार्य करत असताना ती अखंडपणे लिहिली पाहिजे. लिहिताना कोणतीही प्रकारची चूक नसावी. लिहित असलेल्या वहीचे पान फाडले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे सत्कार्य करण्याचा निश्चय करून सुमारे गेल्या 5 महिन्यापासून विजयादशमीला सत्कार्याला सुरुवात केली. हे काम मला नोकरी सांभाळून करावं लागत होतं. त्यासाठी दररोजचे वेळापत्रक ठरवले. ज्ञानेश्वरी लिहिण्याचे काम चालू केले. दररोज सकाळी आणि रात्री मिळून एकूण सुमारे 7 तास लिहिले. या लिहिण्याच्या कार्यामध्ये कधीच खंड केला नाही. 18 अध्यायासह 512 पानांची असणारी ज्ञानेश्वरी ही लिहिण्यासाठी मोठ्या आकाराच्या 1100 वहीच्या पानांची गरज लागली. मूळ ज्ञानेश्वरी जशी आहे तशी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली हस्तलिखित केलेली ज्ञानेश्वरी सहज वाचता येईल याची दक्षता घेतली. ज्या व्यक्तीकडून ज्ञानेश्वरी ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली जाईल त्याच्या 14 पिढींचा उद्धार होतो अशी या पाठीमागची भावना असली तरी मी अखंडपणे स्वतःच्या हस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी ही हस्तलिखित केली आहे. या जन्मात मी केलेल्या सत्कार्याचा मला अभिमान आहे तसेच समाधान आहे असे शेवटी सांगितले. गीतकार शामराव सावंत यांनी गावचे ग्रामदैवत, प्रसिद्ध देवस्थान, श्री क्षेत्र ज्योतिर्लिंगाची भक्तिगीते स्वतः लिहून प्रसिद्ध केली आणि ते गीतकार म्हणून प्रसिद्धीला आले. स्नेहलोक फाउंडेशनकडून त्यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. भक्तिमार्गात असणाऱ्या गीतकार शामराव सावंत यांनी 27 वर्षापूर्वी शेरेची वाडी फलटण येथील ह.भ.प. विक्रमराव आबासाहेब चव्हाण महाराज यांना आपले गुरु मानले. त्यावेळी हरिपाठचे छोटे पुस्तक भेट म्हणून दिले. आज ते पूर्णपणे जीर्ण झाले आहे. तरीही गुरुकडून मिळालेली भेट व आठवण राहावी म्हणून शामराव सावंत यांनी ते हरिपाठाचे पुस्तक आजही जतन केले आहे. BBL मराठीसाठी प्रतिनिधी दिनेश सबनीस, शिराळा. रामकृष्ण हरी. मी शामराव विष्णू सावंत, वैभवाने नटलेली सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका, सह्याद्रीच्या कडेकपारीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या भूमीच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेले गाव गिरजावडे. माऊली मी शिराळा तालुक्यातील गिरजावडे गावाचा असून गिरजावडे गावात ज्योतिबाचे जागरूक स्थळ आहे. अनेक भाविक ज्योतिबाला येतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी गिरजावडे गावात जन्म घेतला. माझे गुरु विक्रमराव आबासाहेब चव्हाण, शेरेची वाडी फलटण, त्यांनी मला 20-25 वर्षापूर्वी एक हरिपाठ दिले होते वाचण्यासाठी. एक छोटंसं पुस्तक होतं आणि त्यांनी मला सांगितले होतं की नित्यनेमाने हे पुस्तक दररोज वाचणे आणि मी ते पुस्तक दररोज वाचायचो.
काही वर्षांना काही कामानिमित्तानं मी कराड या ठिकाणी वास्तविक झालो आणि इस्लामपूर नगरपालिकेतील दशरथ पाटील साहेब यांची माझी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर एके दिवशी काही कामानिमित्तानं मी दशरथ पाटील साहेब यांना फोन केला तर त्यांनी मला सांगितले की सावंत हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिणार का. मी वेळेचा विलंब न लावता इस्लामपूर भोवामठ येथे 24/10/2023 दसरा या रोजी मी भोवामठ इथे गेलो आणि हस्तलिखित ज्ञानेश्वरी दशरथ पाटील साहेब यांच्या हस्ते घेऊन कराड या ठिकाणी आलो. मी कराड या ठिकाणी वास्तविक आहे. मी ज्ञानेश्वरी सकाळी 2 तास संध्याकाळी 4 तास असे 5 ते 6 तास दररोज ज्ञानेश्वरी लिहायचो. खरं तर ज्ञानेश्वरी लिहिणे फार अवघड आहे, पण अंतःकरणानं जर ज्ञानेश्वरी लिहिली तर ती फार सोपी आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी गिरजावडे गावात जन्म घेतला आणि दशरथ पाटील साहेब यांच्या हस्ते स्वीकारलेली ज्ञानेश्वरी मी पूर्ण लिहिली. खरं तर मी दशरथ पाटील साहेब यांचे आभार मानतो. रामकृष्ण हरी. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समीर अत्तार, सह्याद्री कन्स्ट्रक्शन कुडाळ, श्रीकांत मुसळे, दिनेश गायकवाड, समीर अत्तार, अभिजित दुदुस्कर, शंकर पवार, अशोक चिकणे, निलेश जाधव, बाबू महामुलकर, राजकुमार धनवडे, शाहरुख मनेर, शुभम मोहिते, शब्बीर नदाफ. माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सोमर्डी ग्रामपंचायत सोमर्डी, रवींद्र शामराव परामणे, दत्तात्रय परामणे, राजेंद्र परामणे, शरद परामणे, सचिन परामणे, सागर शिर्के, बाळासो उत्तम परामणे, लता शांताराम जगताप, सोमर्डी तालुका जावळी, जिल्हा सातारा. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.